बातमीनं आपण सुरुवात करतोय। रामदास तडस यांच्या सुनेनं त्यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत। मला लोखंडी रॉडनं मारहाण केली, बाळ कुणाचं असं विचारून मला DNA टेस्ट करायला सांगितली, माझ्या चारित्र्यावर संशय घेतला, असे आरोप सून पूजा तडस यांनी केलेले आहेत। तसंच सभेपूर्वी नरेंद्र मोदींना भेटण्याची इच्छा आहे, मोदी साहेबांनी मला न्याय द्यावा अशी विनंती सुद्धा पूजा यांनी केलेली आहे। नागपूरमध्ये सुषमा अंधारेंच्या सोबत पत्रकार परिषद घेत त्यांनी सासरे रामदास तडस यांच्यावर ताशेरे ओढलेले आहेत। फ्लॅटवर मी राहते, त्या फ्लॅटवर फक्त मला उपभोगण्याची वस्तू म्हणून माझा वापर केला गेला। त्यातून या बाळाचा जन्म झाला आणि हे बाळ जन्माला आल्यानंतर मी हे बाळ कुणाचं आहे या बाळाचा DNA कर म्हणत माझ्यावर घणाघाती आरोप लावले गेले। प्रत्येक वेळी माझ्यावर अपमानास्पद मला वागणूक दिली गेली, प्रत्येक वेळी माझ्यावर घणाघाती आरोप लावले गेले। इवन जेव्हा मी त्यांच्या घरी गेली तेव्हा लोखंडी रॉडनी मला मारण्यात आलं। त्या लोखंडी रॉडनी मारण्याचे पुरावे पण मी तुम्हा सगळ्यांना देणार। मोदी साहेब म्हणतात की देशामध्ये माझा परिवार आहे, देश हा संपूर्ण माझा परिवार आहे। त्याच परिवारातली एक व्यक्ती म्हणजे खासदार रामदासजी तडस, त्यांच्या सभेसाठी 20 तारखेला मोदीजी वर्धेमध्ये येणार आहेत। मला त्यांना एकच विनंती करायची आहे, मी तुमच्या परिवारातली लेक पूजा तडस, मी तुम्हाला न्याय मागते आणि ज्या लोकप्रतिनिधीचे तुम्ही त्यांची सभा घ्यायला जिथे वर्धेत येणार आहात तिथे तुम्ही मला थोडा वेळ द्या आणि माझी ही समस्या जाणून घ्या। दरम्यान आपल्यावरील आरोप हा राजकीय षडयंत्राचा भाग असल्याचं रामदास तडस यांनी म्हटलंय। ही ब्रेकिंग न्यूज आपण बघतोय। काही जण सुनेच्या माध्यमातून ब्लॅकमेलिंग करतायत, सातत्यानं पैशाची मागणी करत होते, आता निवडणुकीच्या तोंडावर जाणीवपूर्वक आपल्याला अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय, असंही रामदास तडस यांनी म्हटलेलं आहे। तर आपल्याला हनी ट्रॅपमध्ये अडकवलं जात असल्याचा आरोप पंकज तडस यांनी केला आहे। आपल्यासोबत खासदार तडस साहेब आहेत। साहेब, तुमच्यावर अनेक प्रकारचे आरोप जे आहे तुमच्या सुनेने लावलेले आहे, कसं बघता, एकंदरीत कसं खंडन करा? जे लोक होते 10 लोकांवर ज्यांच्यावर केस चालू आहे त्यांनी दोघाचा दुरावा निर्माण करण्याचं काम केलं। त्यामधला एक असा आहे की मर्डरमध्ये अंदर होता, आता थोडा जमानतीवर बाहेर आहे, त्यांनी पैशासाठी एका जणाचा मर्डर केला आणि तोच खरा याचावला म्हणजे कर्णधार आहे। त्यांनी त्या मुलीला भडकून पैशाची मागणी करायला लावायची आणि पैशाची मागणी पूर्ण न झाली तर धमकी द्यायची। हे प्रकरण सातत्याने करत आलं। आज विरोधकाजवळ कोणताही मुद्दा नाही आहे। 2020चं प्रकरण, आता निवडणुकीत उभं करायचं, पैशाची मागणी करायची, म्हणजे विरोधकाला हाती धरून आणि विरोधकांनी यांना हाती धरून हे प्रकरण समोर आणायचं आणि डिस्टर्ब करायचं। पण मी आपल्याला सांगू इच्छितो की याच्यामध्ये माझा कवडीचा दोष नाही। दोघंजणं चांगले राहावं याच्यासाठी मी खूप प्रयत्न केले, पण ज्यावेळेस त्याची कॅसेट ज्यावेळेस सापडली त्यावेळेस मात्र त्याचे मन दुरावले। दुरावल्यानंतर ते दोघंही कोर्टात गेले, कारण त्या मुलालाही माहीत होतं की हिच्यासोबत राहिलं तर माझा आज नाही उद्या मर्डर होणार आहे। कारण त्या कॅसेटच्या याच्याहून ती बोलली, त्याच्यात लिहून आहे कायला गळा दाबून दाबाचा आहे, मारून मारायचा आहे, जहर टाकून मारायचा आहे, हे त्या कॅसेटमध्ये होतं। मी म्हणजे एक या ठिकाणी सांगतो, असं प्रकरण कोण मुलगा त्या मुलीसोबत राहणार आहे? अमरकडे साम टीव्ही अमरावती। ज्या खासदारांच्या मुलावर आरोप केले ते पंकज तडस आपल्यासोबत आहे। नेमका आज आरोप करण्यात आले लोकसभा निवडणुकी पाहून, आता निवडणुकीला ते स्वतः अपक्ष उमेदवार म्हणून उभे आहे। नेमके त्यांचे आरोप कसे, तुम्ही कसं बघता त्यांच्या आरोपांकडे? सुसंस्कृत लोक पहिले घरातला तमाशा बाहेर काढत नाही। दुसरी गोष्ट की जे सुषमा अंधारेंसोबत यांनी जे पत्रकार परिषद घेतली त्या कोण्या पक्षाच्या आहेत आणि याच्यात राजकारण का घुसलं हे सध्या आपण विचार करावा। नक्कीच, पण त्यांनी जे आरोप केलेले, खूप गंभीर आरोप केलेले आपण ऐकले असेल, त्या आरोपांबद्दल काय सांगाल? मी आरोप ऐकले नाही, आपल्याच माध्यमातून काही गोष्टी विचारल्या गेल्या। ते आरोप सगळेच्या सगळे चुकीचे आहे आणि हेतुपुरस्पर हनी ट्रॅपमध्ये मला फसवल्या गेलं याबाबत न्यायालयात प्रकरण चालू आहे। खंडणी मागितल्या गेली याबाबत सुद्धा न्यायालयात न्यायप्रविष्ट प्रकरण आहे आणि विवाह रद्द करण्याचा सुद्धा माझं न्यायप्रविष्ट प्रकरण आहे। आणि यामागे 2 राजकीय नेत्यांचे पहिले हस्तक्षेप होते।
याबाबत सगळ्या नेत्या लोकांसोबत यांनी सविस्तर चर्चा केलेली आहे. त्याचे सुद्धा माझ्याकडे ऑडिओ क्लिप्स आहे. नक्कीच हे होते पंकज तडस. त्यांनी सांगितलं की माझ्याकडे मला हनी ट्रॅपमध्ये फसवण्याचा प्रयत्न होता आणि माझ्याकडे सर्व ऑडिओ क्लिप आहे आणि हा प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने याबद्दल मी जास्त बोलणार नाही असं त्यांनी सांगितले.